आता क्षणाची महत्त्वाची घडामोड किंवा असं म्हणूयात की ही घडामोड अपेक्षित होती आणि ती बातमी अशी आहे की सुनेत्रा पवार या राज्यसभेवर जाणार आहेत। भाजपच्या कोट्यातून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं। भाजपच्या कोट्यातील जागा त्यांना मिळणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती देऊ केलेली आहे। काल याच विषयाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, म्हणजे अजितदादा पवार गटातल्या नेत्यांची बैठक पार पडली। ज्या बैठकीमध्ये खरं तर छगन भुजबळांनी या विषयाला घेऊन नाराजी दर्शवलेली होती, कारण सुनेत्रा पवार, छगन भुजबळ आणि बाबा सिद्दीकी अशा 3 लोकांची नावं या राज्यसभेवरच्या खासदारकीसाठी पुढे येत होती। त्यात सुनेत्रा पवार यांनाही जागा दिली जाईल असं आता आपल्याला कळतंय। सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या। आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। छगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय, पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। मंत्री व्हायचे आहे प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचे आहे छगन भुजबळांना, अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत। हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या मासतील। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्याबरोबर आहे। प्रणाली, असाही बारामतीतला सुनेत्रा पवारांचा पराभव हा दादांच्या जिवारी लागला नाही लोकसभा, तर मग आपल्या अखत्यारीतली राज्यसभा का नाही? मग सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचं निश्चित झालंय असं म्हणायचं का? जवळपास असं निश्चित दिसतं आहे आणि साधारण 1 वाजता त्या अर्ज भरायला विधान भवनामध्ये सुद्धा येणार आहेत। आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर काल झालेल्या बैठकीतच निर्णय झालेला होता आणि या निर्णयावरूनच आपण बघितलं की नाराजी व्यक्त होतीये। ही नाराजी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली याबद्दल कमी, परंतु निर्णय हे परस्पर घेतले जातात, चर्चा केली जात नाही। पक्षातल्या 1 किंवा 2च लोकांशी संवाद साधला जातो आणि बाकीच्यांना मात्र केवळ वरवरची माहिती दिली जाते किंवा आयत्या वेळेला त्यांना आपण चर्चा करत असल्याचा आव आणला जातो। अशा पद्धतीची नाराजी ही कालच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली। ज्येष्ठ जे लोक आहेत पक्षातले, म्हणजे मग ते छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा नरहरी झिरवळ असतील, यासारखी जी लोक आहेत, जी कोर कमिटीचे सदस्य आहे, यांना माहिती दिली जात नाही किंवा यांना आधी सांगितलं जात नाही। केवळ निर्णय कळवला जातो किंवा आव आणला जातो चर्चा करण्याचा, असं बोललं गेलं आणि त्यावरून ही नाराजी दिसून येते। सुनेत्रा पवार यांना प्रफुल्ल पटेल यांची जी रिकामी झालेली राज्यसभेची जागा आहे, ज्यावरची निवडणूक आता लागलेली आहे, या जागेवर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपच्या कोट्यातली जी जागा मिळणार आहे राष्ट्रवादीला, ती अजून रिकामी व्हायची आहे। येत्या काळामध्ये ती रिकामी होईल, म्हणजे पियुष गोयल जे आहेत हे आता खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांची राज्यसभेची जागा जी आहे ती रिकामी होणार आहे आणि त्यानंतर ती राष्ट्रवादीला मिळणार आहे। या संदर्भातला निर्णय यापूर्वीच झालेला आहे। त्यामुळेच अजित पवार असं म्हणतायत की राज्यसभेमध्ये आमचे 3 सदस्य आणि लोकसभेमध्ये 1 असे 4 आमचे खासदार हे संसदेत असणार आहे। असं असलं तरी आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवार ह्या घरच्याच असल्यामुळे अजित पवार यांनी बरोबर घरातल्याच माणसाला, ज्याला आधी लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर त्यांना आता राज्यसभेवर पाठवलंय, त्यामुळे पक्षातले काही लोक जे आहेत ते नाराज झालेले आहेत आणि त्याचे पडसाद येत्या काळात आपल्याला उमटताना दिसतील। प्रणाली, आपल्याबरोबर आपला सहकारी उदय जाधव देखील आहे थेट देवगिरी बंगल्यावरनं। त्यालाच आपण विचारूयात की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं, काल बैठक पार पडली उदय, आणि आताही मला असं वाटतं की देवगिरीवरती काही हालचाली सुरू असतील, नेत्यांची येवजाव त्या ठिकाणी होताना दिसतंय का? विशाल, मी आता देवगिरी बंगल्याच्या बाहेर आहे। हा देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान आहे आणि याच बंगल्यावरती फार मोठी हालचाल नसली तरी काही नातेवाईक जे आहेत जवळचे ते मात्र येऊ लागलेले आहेत अशी माहिती मिळते आहे आणि त्याचबरोबर काही वरिष्ठ नेते जे आहेत ते मात्र अजून कोणी पोहोचलेले नाही आहेत। आपण देवगिरी बंगल्याची इथला जर माहोल पाहिला तर एक शांत माहोल जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। मात्र काही वेळापूर्वी काही गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये गेलेल्या आहेत। माहिती मिळते की काही जे नातेवाईक आहेत जवळचे ते इथे आले असल्याची माहिती मिळते, नातेवाईकांसोबत चर्चा होत असल्याची माहिती मिळते। मात्र एकूण निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं म्हणजेच पक्षांतर्गत काहीशी नाराजी जी आहे ती
पुढे आलेली आहे ती नाराजी कशी समवतात आणि अजितदादा पवार जे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ते या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। काही नातेवाईक आले असल्याची माहिती मिळते, त्यानुसार स्वतः सुनेत्रा अजित पवार हे काही वेळानंतरच या देवगिरी बंगल्याच्या बाहेर पडतील आणि विधान भवनच्या दिशेला निघतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनातल्या निवडणूक कार्यालयामध्ये जातील अशी माहिती मिळते। प्रत्यक्षात आता काय घडतं हे पाहावं लागेल, पुढच्या काही वेळातच यावरनं पडदा उठणार आहे। स्वतः सुनेत्रा अजित पवार या कारमधून बाहेर पडतील आणि विधान भवनच्या दिशेला निघतील। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात असल्याची माहिती मिळते, ते तिथून विधान भवनात येतील अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे आता पुढच्या काही वेळातच सुनेत्रा अजित पवार या देवगिरी बंगल्यातून बाहेर पडतील अशी माहिती मिळते।